हे सगळं कुठे मुंबईला तुम्ही अनुभवणार आहात. यासाठी तुम्हाला गावीच यावं लागतं. त्या काळ्या झालेल्या कळशीतल्या गरम पाण्यातली आंघोळी करायची मजा आहे ना, जाम वेगळीच आहे. त्या दिवसाची सुरुवात होते मस्तपैकी घावण्यांनी. अजून आंबोळी पण बोलतात ना याला? हे बघा हे बघा, एकच नंबर सकाळचा नाश्ता, घावणे आणि चहा. दुसरा आता चाललेलो आहोत आम्ही, आमची स्वारी चालली गणपती पोहायला. इथून आतमध्ये जायचं आहे जय विनायक मंदिरासाठी. खूप मस्त जागा, शांत आहे, काही कोणाची किटकिट नाही, काही नाही. दर्शनासाठी या लाईनतून जायचं, इकडनं यायचं. हे बघू शकता मंदिर आहे जय विनायक, जयगडमधलं. बघू शकता अशा पण ठिकाणी येऊन रील बनवायचे प्रकार चालू आहेत. काय बोलणार. वाव, मला तर दाखवतो इकडे तलाव आहे बघ, मासे दिसतात मासे. वाव, सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट करा जर इथे तुम्ही आलात तर. फुल भारी वाटतं. मोरया मंगल मूर्ती मोरया. पप्पाला नमस्कार करा. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे जयगडमध्ये, जय विनायक गणपती मंदिर. हे मंदिर खूप सुंदर आहे, पाहू शकता. हे पूर्ण बांधकाम चिऱ्यांचं केलेलं आहे. खूप शांतता, निसर्गरम्य जागा आहे. तर तुम्ही कुठे इथे आलात तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा, खूप भारी मंदिर आहे. सो आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या प्लेसला, ते म्हणजे गणपतीपुळे. विकेंड नसल्यामुळे आज गणपतीच्या परिसरात काहीच गर्दी नव्हती, पाहू शकता तुम्ही. हे आहे गणपती मंदिरात जाण्याचा मुख्य प्रवेशद्वार. तर मित्रांनो, बाप्पाचं दर्शन हे श्रद्धापूर्वक आणि भावपूर्वक करून बाप्पाचं मंदिर आम्ही चारही बाजूने मनापासून पाहिलं. खूप सुंदर. इथे महाप्रसाद सुद्धा मिळतो. महाप्रसादाची वेळ 12 ते 2, एक्सटेंड करून 3 वाजेपर्यंतही मिळते. मीही बाप्पाच्या प्रसादाचा लाभ घेतला, तुम्हीही घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या स्पॉटला. लोकेशन बघून तुम्हाला कळलंच असेल. हे आहे आरेवारे. आता आम्ही आहोत आरेवारेला. तुम्ही येत आहे आणि स्पेशली आरेवारेमध्ये येत आहे तर ही गोष्ट नाही पेलं म्हणजे तुमचा अर्थ नाही हो. खरंच कोकम सरबत म्हणजे आपल्या कोकणाचा जीवकी प्राण असं, बरोबर ना? काय म्हणता दादा? कोकम सरबत प्यायलाच पाहिजे. ये सकाळपासून फिरून सगळ्यांच्या पोटात कावळे ओढत होते. नाश्ता केला आणि आम्ही थेट गेलो नेक्स्ट प्लेसला. सो हा आहे रत्नदुर्गा फोर्ट रत्नागिरीमध्ये. सो पाहूया याबद्दल आपल्याला काय माहिती मिळते. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे रत्नागिरीमध्ये. आणि या किल्ल्याच्या वर भगवती देवीचं खूप जुनं मंदिर आहे. तर चला आपण पाहूया. तर हे आहे भगवती देवीचं मंदिर, खूप प्राचीन आहे. आता हे 2026 मध्ये रिन्युएट झालेलं आहे, त्यामुळे हे तुम्हाला आता नवीन दिसेल, पण हे खूप प्राचीन मंदिर आहे. तर ही आहे भगवती देवी, पाहू शकता तुम्ही. लांबूनच झूम करून तुम्हाला दाखवतो. हा काय? जसा मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया तसा हा रत्नागिरीचा गेट आहे.
जे गेटवे ऑफ मांडवी रत्नागिरी बंदर. म्हणायचं तुला, हा, गेटवे ऑफ रत्नागिरी मांडवी बंदर. उर्फ मांडवी बंदर. मांडवीवर नाही काटवलं तर कंचा कंचा अग्निपात कंचा वाय. फुल फिल्मी वाईब आहे. असं वाटतं सिंगमची शूटिंग इथेच झालेली वाटते, पहिल्या सिंगमची ना. नाही, हे आता रेनोव्हेट केलं, पहिलं एवढं नव्हतं. खूप भारी आहे, मस्त हा, आहे. असाच नाही आज माझा पूर्ण रत्नागिरी दौरा पूर्ण झालेला आहे. तो ब्रिज दिसतोय तो, तसं आपल्या मुंबईला वरली सिलिंग आहे इथे, तसा सिलिंग आहे इकडे. मस्त आहे. सनसेट पॉईंट एक नंबर. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत आलेलो आहे, जर तुम्ही इथे नियर बाय असाल रत्नागिरीमध्ये आरेवारेला आणि तुमचा प्लॅन इकडे यायचा झाला तर नक्की याला व्हिजिट करा. मस्त प्लेस आहे. सनसेट पॉईंट, मांडवी बीच, गेटवे ऑफ रत्नागिरी. नमस्कार, माझे नाव सुजल गावडे. आज आपण काही कोरीव आकृत्या म्हणजे पांडवांनी कोरलेल्या काही आकृत्या बघणार आहोत. मी निवी या गावात राहतो. तुम्ही या लवकरात लवकर ह्या आकृती म्हणजे पहिलीच आकृती म्हणजे ही कळस पांडवांनी काही म्हणजे कित्येक वर्षापूर्वी या बोललेल्या म्हणजे काढलेल्या आकृत्या आहेत. कित्येक वर्षांचे पांडवकालीन काळातली हा चौथरा किती शुभ वस्तू आकृती त्यांनी काढून गेले. हा आता इथे फेब्रुवारी महिना चालू आहे, गवत थोडंफार आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ती दिसत नसेल व्यवस्थित, पण ही आपल्या महाराष्ट्रातील एक हिस्टॉरिकल प्लेस आहे निवळी गाव. नक्की भेट द्या. तुम्ही इथे कुठे रत्नागिरीला आलात तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा आणि नक्की याबद्दल माहिती तुम्ही जाणून घ्या. पण आता दोन आकृती तुम्ही बघितलातच, एक कळस आणि एक चौथरा. त्याच्यातली तिसरी आकृती म्हणजे चक्रव्यूहातील चक्र. नमस्कार, चौथी आणि ही शेवटची आकृती म्हणजे ही गाय. जर बाळाला जर दूध नाही दिलं तर गाय ही दूध देऊन ती बाळाला पाजलं जातं, कारण ही गाय ही बाळाची दुसरी आई म्हटली जाते. धन्यवाद.